नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या गोल्डन विचार चॅनलवर, जिथे मी माझे विचार दररोज मुक्तपणे मांडण्याचा प्रयत्न करतो. आणि आज अशाच एका चांगल्या विचारासोबत आलो आहे. मनातली घुसमट कुणाची तरी बोलणं खूप आवश्यक. मन गप्प असतं पण डोळे बोलत राहतात, शब्द निघत नाहीत पण भावना ओरडत राहतात. घुसमट जिथे वाढते तिथे हसणं खोटं होतं, म्हणून वेळेवर बोलणं खरंच आवश्यक असतं. तर चला सुरुवात करूया. कधी असं वाटतं का की मनात खूप काही साचलंय पण बोलायचं कुणाशी हेच कळत नाही. एखादा प्रसंग, एखादी भावना, एखादं वाक्य आत कुठेतरी खोलवर जाऊन बसलेलं असतं. बाहेरून आपण हसतो, बोलतो, आपलं रोजचं आयुष्य जगत राहतो, पण आतून मन हळूहळू थकून गेलेलं असतं. कधी राग दडवलेला असतो, कधी अपराध भावना, कधी ओळख न झालेलं एकाकीपण, तर कधी शब्दांच्या अभावातून निर्माण झालेलं मूक दुःख. आपल्याला सतत वाटतं आपण समजून घ्यायचं स्वतःला, कोणी विचारलं नाही आणि आपण सांगितलं नाही. मग हळूहळू बोलणं थांबतं, मग घुसमट सुरू होते. त्या घुसमटीचं रूप वेगळं असतं. ती अचानक कधी रडवते, कधी शांततेत गोंधळ उडवते, कधी रागाच्या रूपात फुटते, तर कधी चेहऱ्यावर एक बनावट हास्य लावून जगायला भाग पडते. मन थकले की शरीरही थकतं, रोजच्या जगण्यातही काहीतरी हरवल्यासारखं वाटतं. आणि ही सगळी घुसमट फक्त एकाच कारणानं वाढते, कारण आपण बोलत नाही. बोलणं ही कमजोरी नाही, बोलणं ही मनाची गरज असते. जसं शरीराला श्वास हवा तसंच मनाला शब्द हवे, पण आपण त्या शब्दांना मागे सरतो. लोक काय म्हणतील, दुसऱ्यांना त्रास नको, मी मजबूत आहे, हे सगळं मनाला सांगतो. पण खरं तर आत कुठेतरी आपल्याला एक आधार हवा असतो. कोणीतरी विचारावं कसं आहेस आणि खऱ्या अर्थाने ऐकावं, अशी आतून आर्त इच्छा असते. घुसमट बोलून टाकली की ती घुसमट राहत नाही, ती भावना होत जाते. आणि भावना व्यक्त केली की मन हलकं होतं, ते ओझं जरा कमी होतं. कोणाशी बोलावं हेच कळत नाही, तर कधी स्वतःलाही ऐका. एखादी वही घ्या, लिहा, एखादं रेकॉर्डिंग करा, बोलून टाका आणि फक्त आरशात बघा आणि म्हणा, मी ठीक नाही पण मी उभा आहे आणि हे बोलणं मला गरजेचं आहे. मनाला समजून घेणं ही फक्त दुसऱ्यांची जबाबदारी नाही, ती स्वतःचीही आहे. कधी कधी एखादा मित्र, आई, भाऊ, जोडीदार आपल्याला पूर्ण समजून नाही घेऊ शकत, पण बोलणं तरीही आवश्यक असतं. कारण समजून घेणं हे त्याचं काम असेल, मोकळं होणं हे आपलं आहे. मनातील घुसमट ही एक शांत आगीसारखी असते. ती देत राहते पण कोणी बघत नाही. तेव्हा ती आग बोलून विझवणं गरजेचं असतं, नाहीतर हळूहळू ती आपल्यालाच संपवत जाते. शांत राहणं चांगलं, पण तेव्हा नाही जेव्हा शांतता म्हणजे नकार, दडपण, आतली खोटी शांतता बनते. आज तुम्ही जर काहीही मनाला दाबून जगत असाल, काही बोलायचं राहिलं असं वाटत असेल, तर हेच तो क्षण आहे. बोलून टाका. जवळच्या व्यक्तीला फोन करा आणि स्वतःलाच एक चिठ्ठी लिहा, पण मनातलं दाबून ठेवू नका. कारण प्रत्येक घुसमट एक दिवस निघून जाईल, पण आपण उशीर केला तर ती आपल्या खोल रुजून बसेल, जिथून निघणं कठीण होईल. बोलणं, लिहिणं, व्यक्त होणं याचं मोल वेळेवर करायला हवं. मन मोकळं झालं की डोळ्यातलं धुकं हलकं होतं, श्वास सैलावतो आणि आयुष्य थोडं 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 पुन्हा आपल्या बाजूला यायला लागतं. म्हणून सांगतो, घुसमटत बसू नका. कुणाशी तरी नक्की आपल्या भावना बोलत राहा, स्वतःला व्यक्त करा. सर धन्यवाद. भेटूया आपल्या पुढच्या नवीन गोल्डन विचारासह.